राज्यात यंदा जांभळांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढल्यानं जांभळे भरपूर लागली की दुष्काळ पडतो ही पारंपरिक समज पुन्हा चर्चेत आलीये। मात्र या समजुतीला कोणताही वैज्ञानिक आधार नसल्याचे पर्यावरण अभ्यासक आणि कृषी तज्ज्ञांनी स्पष्ट केले। यंदा फुलोऱ्यानंतर अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि नैसर्गिक आपत्तींचा प्रभाव तुलनेनं कमी राहिल्यानं फळगळ कमी झाली आणि मोठ्या प्रमाणात फळे झाडांवर टिकून राहिली। त्यामुळे जांभळांचे उत्पादन वाढले असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे। जांभळांची भरघोस फळधारणा आणि दुष्काळ यांचा थेट संबंध नसून अनुकूल हवामानामुळे हे उत्पादन वाढल्याचे अभ्यासकांनी सांगितले। त्यामुळे केवळ जांभळांच्या उत्पादनावरून दुष्काळाचा अंदाज बांधणं योग्य ठरणार नाही। ह्या वर्षी पावसाळा लेट झालाय अल निनोमुळे आणि त्यामुळे उष्णता भरपूर आहे अजूनपर्यंत। मागच्या वर्षीचा भरपूर झालेला पाऊस आणि ह्या वर्षीची भरपूर प्रमाणातली उष्णता यामुळे झाडांना फळं फुलं भरपूर प्रमाणात लागले। मागच्या वर्षीच्या पावसामुळे त्यांना पोषण भरपूर मिळाल्यामुळे भरपूर फळं सगळीकडे आंबे झालं, जांभूळ झालं, याला भरपूर प्रमाणात फळ लागले आणि त्याचा प्रसार होतोय। तर हा मेसेज व्हायरल जो झालेला आहे त्यामध्ये तथ्य असेल असं मला काही वाटत नाही। पोषण चांगलं असल्यामुळे भरपूर प्रमाणात बियाणं उपलब्ध झालं, झाडांना त्यांची प्रसार करण्यासाठी मदत मिळाली। धन्यवाद। विषय जांभळाचा आहे। दुष्काळ आणि जांभूळ याचं लॉजिक लावतायत बरेच जण, स्वतःचं त्याबद्दल मतांतर मांडतायत। माझंही मत विचारण्याची तुम्ही मला संधी दिली त्याबद्दल प्रथमतः धन्यवाद। पण जांभूळ सध्या मार्केटमध्ये खूप प्रमाणात दिसतंय, त्याचं कारण वेगळं आहे। प्रत्येक शेतकरी किंवा गार्डनिंग बागा या ठिकाणी पिकलेलं जांभूळ आणि जांभूळ मार्केटमध्ये विक्रीसाठी येतंय, त्यामुळे ग्राहकांना असं वाटतंय का खूप जांभळाचा सडा झाला। त्यातून प्रत्येकाच्या दृष्टिकोन असा का नाही यावर्षी दुष्काळ पडणार आहे म्हणून खूप जांभळं येत आहेत, बाकीचे खूप फळं येत आहेत मार्केटमध्ये। आमच्या शेतामध्ये तुम्ही जर बघितलं तर फळांनी लगडलेले भरपूर वेली झाडं दिसतील तुम्हाला। म्हणजे साधं गुळवेलीला क्विंटलनी बियाणं आलंय, फळं आलेत, ग्रेव्हिया स्पेसिसला फळं आलेत। जांभळाचा भरपूर आनंद घ्या। डायबिटीससाठी जांभूळ हे खूप चांगलं औषध आहे। त्याच्या वनस्पती शास्त्राचा जर तुम्हाला अभ्यासपूर्ण माहिती घ्यायची असेल तर आमची सगळ्यांची मतं अभ्यासात करण्यापेक्षा तुम्ही मॉडर्न बॉटनिस्ट ची कॉन्टॅक्ट करा किंवा बॉटनीची पुस्तकं वाचा। आणि आयुर्वेदिक सल्ला घ्यायचा असेल तर तुम्हाला वराहमिहिर नावाच्या ग्रंथामध्ये झाडांच्या सर्व बाबी सहज पाहायला मिळतील, त्याचा अभ्यास करा। सद्यस्थितीत दुष्काळाशी कुठलाही लॉजिक जांभळाचं लावू नका। फक्त मार्केटमध्ये शेतकऱ्यांनी आलेल्या जांभळाला योग्य भाव देऊन व्यवस्थित जांभळं खाण्याचा आनंद घ्या। थँक्यू।